मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीची बालभारती या पुस्तकातील इयत्ता 7वी कविता आपण शिकणार आहोत। कवितेचं नाव आहे धूळ पेरणी। धूळ पेरणी म्हणजे काय, तर पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी। आपण पाहतो बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात बघा, पाऊस पडायच्या आशेनं कधी कधी कोरड्या रानामध्ये सुद्धा पेरणी करतात, तर अशा पेरणीला धूळ पेरणी म्हणतात। मग अशी शेतकऱ्याने धूळ पेरणी केलेली आहे आणि या कवितेमधून तो शेतकरी पावसाची वाट बघतोय, याचं सुंदर असं वर्णन कवी अशोक कौतिक कोळी यांनी केलेलं आहे। ती कविता आज आपण बघणार आहोत। अगोदर मी तुम्हाला म्हणून दाखवतो। असो बरकत धूळ पेरणीला, असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव, मातीचा जीव झुरणीला। आहो लागला मातीचा जीव, मातीचा जीव झुरणीला। हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला। हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला। असो बरकत धूळ पेरणीला, असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव, मातीचा जीव झुरणीला। आहो लागला मातीचा जीव, मातीचा जीव झुरणीला। येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक। येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक। असो बरकत धूळ पेरणीला, असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव, मातीचा जीव झुरणीला। आहो लागला मातीचा जीव, मातीचा जीव झुरणीला। कोरडे नक्षत्र पुरबापणीला, आलेला बूट दुर्दाटणीला। कोरडे नक्षत्र पुरबापणीला, आलेला बूट दुर्दाटणीला। असो बरकत धूळ पेरणीला, असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव, मातीचा जीव झुरणीला। आहो लागला मातीचा जीव, मातीचा जीव झुरणीला। मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। असो बरकत धूळ पेरणीला, असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव, मातीचा जीव झुरणीला। आहो लागला मातीचा जीव, मातीचा जीव झुरणीला।